महायुतीचा ऐतिहासिक कौल, प्रोफेसर चौकात जल्लोष। महाराष्ट्रातील 288 नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करत राजकीय इतिहास घडवला आहे। या निवडणुकात महायुतीने तब्बल 215 नगराध्यक्ष निवडून आणत विक्रमी कामगिरी केली असून राज्यभरात महायुतीच्या विजयाची चर्चा आहे। एकूण निवडणूक निकालांपैकी 80% जागांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले तर एकट्या भाजपने 50% जागा जिंकत जनतेचा प्रचंड विश्वास मिळवला आहे। हा विजय म्हणजे विकास, सुशासन आणि संघटन शक्तीवर जनतेने टाकलेली ठाम मोहर असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर प्रोफेसर चौक येथे भाजपच्या वतीने जल्लोषात विजय साजरा करण्यात आला। फटाक्यांच्या आतषबाजीसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक निखिल वारे, राजेंद्र काळे, करण कराळे, रवींद्र बारसकर, पुष्कर कुलकर्णी, दामोदर भटेजा यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विजयामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विकासाला नवी दिशा मिळेल तसेच भाजप महायुतीचा जनाधार अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने 225 नगराध्यक्ष निवडून आणून एक विश्वविक्रम केलाय। आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने 80% जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या नगरसेवकांच्या ज्या सीट्स होत्या त्यातल्या 50% जागा एकट्या भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत आणि महायुतीने 80% जागा नगरसेवकांच्या जिंकल्यात। एक मोठा विजय या स्थानिक स्वराज्य संस्थात, नगरपंचायती, नगरपालिकामध्ये आज आम्ही महायुती म्हणून साजरा करतोय आणि मला नक्की खात्री आहे की विजयाची घोडदौड जी विधानसभेला सुरू झाली आहे देवाभाऊंच्या नेतृत्वात, लाडक्या देवाभाऊंच्या नेतृत्वात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात जी घोडदौड सुरू झाली आहे ती पुढच्या काळात महानगरपालिकेलाही आम्ही कायम ठेवू। आजच्या जे यश आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यात मिळालंय त्याचं सगळं श्रेय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व आमदार यांना जातंय। आणि आज आम्ही अहिल्यानगर महानगरमध्ये 9 महायुतीचे नगराध्यक्ष करू शकलोय। त्याचबरोबर एकट्या भारतीय जनता पार्टीचे 7 नगराध्यक्ष आम्ही अहिल्यानगरमध्ये केलेत आणि माझ्या माहितीनुसार आजपर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा विजय आहे आणि हा विजय आज महाराष्ट्रात सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषाने साजरा करतायत आणि मी या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं दिले, महायुतीला भरभरून मतं दिले आणि पुढच्या काळातही अहिल्यानगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक महानगरपालिकेत निवडून जाणार आहेत आणि अहिल्यानगर शहरवासीय पुढच्या काळातलं विजन डोळ्यासमोर ठेवून ट्रिपल इंजिनचं सरकार नक्कीच महानगरपालिकेत आणणार आहे। आजचा हा विजय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणार आहे। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि मायबाप जनतेचं मी खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आज आम्ही हा विजय आमच्या अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा जे मोठा भव्य पूर्णाकृती पुतळा झालाय त्या पुतळ्याला अभिवादन करून हा आमचा विजय आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या साक्षीने इथं आज साजरा करतोय आणि मी परत एकदा अहिल्यानगरवासियांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे विक्रमी मताधिक्याने आणि विक्रमी आकड्याने जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणजे 120चा आकडा पार करून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत आणि पाहिलं गेलं तर 200 पेक्षाही अधिक महायुतीचे हे नगराध्यक्ष आज महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 9 आणि भारतीय जनता पार्टीचे 7 असे विक्रमी आकडा त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पालिकेच्या निवडणुकीमध्ये गाठलेला आहे। त्याचाच आनंद उत्सव आज आपल्या सावेडीचं वैभव असलेलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य अनिलजी मोहिते साहेब, त्याचप्रमाणे माजी महापौर बाबासाहेबजी वाकळे, तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज मोठा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. आणि हा आकडा बघताना एक गोष्ट लक्षात येते की आगामी काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेचा निकाल देखील यापेक्षाही मोठा असणार ही निश्चित खात्री या ठिकाणी होत आहे. जे राज्यातील नगरपालिकेचे निकाल लागले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, तसेच महाराष्ट्राच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, तसंच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे. कधी नव्हे एवढे नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून आलेले आहे. आणि हा सर्व महायुतीने जे राज्यामध्ये काम केलेलं आहे त्याला जनतेने भरभरून दिलेला प्रतिसाद आहे. आणि अजून तर महानगरपालिकेची निवडणूक होण्या बाकी आहे. मी तर असं म्हणेल, नगरपालिका निवडणूक तो झाकी आहे, महानगरपालिका निवडणूक अभी बाकी आहे. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर यश भारतीय जनता पार्टीला मिळेल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सर्व नूतन नगराध्यक्ष असतील, नगरसेवकांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राला नगरपालिका नगराध्यक्ष आणि नगरपंचायत नगराध्यक्ष यात जे यश मिळाले ते खरं तर कित्येक वर्षांचं प्रयत्नांचं फलित आहे. 2014 साली मोदीजींनी जे सत्ता हातात घेतल्यानंतर जे विकासात्मक कामं केली, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे धोरणाचा अवलंब करत महाराष्ट्राला एका वेगळ्या प्रगतीपथावर नेलं, त्यासाठी ह्या विकासाचा खरा तर हा परिपाक आहे. अनेक वर्ष म्हणत होते की इलेक्शन झाले नाहीत, निवडणुका होत नाहीत, पण जेव्हा निवडणूक झाल्या त्यावेळेस जनतेने दाखवून दिलं की आम्ही मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या पाठीशी आहोत आणि भरभक्कम पाठीमध्ये आहोत. कुठल्याही योजनांचा विचार केला, लाडकी बहीण योजनाचा काय विचार केला, आयुष्यमान भारत योजनेचा विचार केला, आणि कुठल्याही योजना जरी आपण समोर घेतल्या तर तो सामान्य नागरिकापर्यंत त्या योजना पोहोचत आहेत. याचं हे खरं तर उत्तम उदाहरण आहे. आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये याच्याही पेक्षा चांगला विजय नक्की मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नगराध्यक्ष पदाला जे जे उमेदवार उभे होते त्यांनी अगदी भाजपची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. इथून पुढेही नगरसेवकाच्या महानगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक, सर्व उमेदवार हे धोरणं पोहोचवतील, मोदीजींचा विकास दाखवतील, देवेंद्रजींचा विकास दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, नागरिकांना शुभेच्छा देतो आणि असेच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहावं अशी विनंती करतो. आज भारतीय जनता पार्टीने जे महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे, त्याचा जल्लोष आज अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केलेला आहे. आणि असंच भविष्य काळामध्ये यश भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकांमध्ये सुद्धा मिळेल, हीच या यशाच्या नांदी ठरेल. आणि या यशामुळे खूप प्रोत्साहन मिळालेलं आहे सर्वांना. तर नक्कीच पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीला असंच मोठं यश मिळेल. आणि हे यश जिल्ह्यामध्ये मिळताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजयदादा विखे पाटील यांची जी मोलाची मदत झालेली आहे त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप बळ आणि प्रोत्साहन मिळालेले आहे. एवढं. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.